शिंदेकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेंनीही त्रागा करायचं काही कारण नाही. कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात. तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेलं आहे ते सगळे उंदीर आहेत हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल. जसजसा SITचा, ईडीचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तसतसं सिंहासन डळमळीत व्हायला लागेल. आणि त्याचा पुरावा आता दिसत आहे. माध्यमांमधून बातमी तर अशीही कळते की फडणवीस म्हणतायत की तुम्ही उल्हासनगरमध्ये केलं ते काय, मग आम्ही केलं तर चुकलो कुठे. मला वाटतंय ठकास महाठक दोघेही एकमेकांना भेटलेले आहेत. त्यामुळे छान चाललंय सगळं. शुभेच्छा. वेळ मध्यरात्रीची एकनाथ शिंदे काही आमदारांना सोबत घेतात आणि सुरतकडे निघतात. नंतर सकाळी ही बातमी महाराष्ट्रावरती धडकते आणि महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा व्हायला लागतात. हा बंड नेमकं कोणी केला आणि कोणी करायला भाग पाडला. त्या ठिकाणी भाजपचे काही नेते जे आहेत, मोहित कंबोज सारखे नेते त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला भेटायला लागतात. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागतात की एकनाथ शिंदे त्या ठिकाणी 2/3 आमदारांना घेऊन जरी गेले असले तरी देखील त्यांचा बंड कशा प्रकारे फसणार किंवा त्यांना कशा प्रकारे आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर त्यांची कशी फजिती होणार, अशा अनेक चर्चा महाराष्ट्रभर रंगतात. परंतु त्याचसोबत समोर एक स्क्रिप्ट निघून येते की इथून पुढे जर एकनाथ शिंदे यांना वाचायचं असेल तर त्यांना बीजेपी मध्ये स्वतःला मर्ज करून घ्यावं लागेल, तेव्हाच ते कुठे वाचू शकतात. आणि अशा अनेक चर्चा त्या ठिकाणी चालू असताना अचानकपणे दुसरी बातमी महाराष्ट्रावरती येऊन धडकते. ती म्हणजे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. आणि ही बातमी ऐकल्यानंतर सर्वांना शॉक बसतो. आणि बातमी इथपर्यंतच थांबत नाही तर त्यानंतर समोर आणखी एक अपडेट निघून येते. शिवसेना ही उद्धव ठाकरेंची नसून एकनाथ शिंदे यांची आहे. ह्या दोन बातम्या ऐकल्यानंतर नक्की स्क्रिप्ट लिहिली कोणी आणि या स्क्रिप्टच्या मागे मास्टर माइंड कोण होता संपूर्ण महाराष्ट्राला क्लिअर होऊन जातं. कारण ही स्क्रिप्ट लिहिणारा भाजप होता आणि या स्क्रिप्टच्या मागे मास्टर माइंड असणारा चेहरा होता महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस. परंतु आता या स्क्रिप्ट मध्ये पुन्हा एकदा आणखी एक स्क्रिप्ट लिहिली जाणार आहे. ती स्क्रिप्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे ती पुन्हा एकदा फुटणार आहे. म्हणजेच महाराष्ट्राला तिसरी शिवसेना पाहायला मिळणार आहे. तर ती कशी व काय कारण आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ खूप मोठं आहे. त्यामुळे भाजपला जर कुठला निर्णय घ्यायचा असेल किंवा भाजपला कुठलं काम करायचं असेल तर त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे एकदा ना एकदा तरी बघावंच लागतं. कारण त्यांच्या आमदारांची संख्या तेवढी मोठी असल्यामुळे ते देखील सत्तेमध्ये पॉवरफुल ठरतात. आणि त्यामुळे जर एकनाथ शिंदे यांची पॉवर कमी करायची असेल तर त्यांच्यामध्ये फूट पाडणं गरजेचं आहे. आणि ही स्क्रिप्ट लिहिल्या देखील गेलेली आहे. परंतु याबाबत सर्वात मोठी बातमी तेव्हा येऊन धडकते जेव्हा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या असणाऱ्या सुषमा अंधारे हे सांगतात की एकनाथ शिंदे यांचा गट पुन्हा एकदा फुटणार आहे. म्हणजे महाराष्ट्राला तिसरी शिवसेना पाहायला मिळणार आहे. आणि या नवीन शिवसेनेचं नेतृत्व जर कोणी करणार असेल तर उदय सामंत यांचं नाव समोर केलं जातं. तर मग एकनाथ शिंदे सत्तेमध्ये असताना देखील त्यांची शिवसेना का फुटणार, तर यात सर्वात मोठं कारण म्हणजे सत्तेमध्ये त्यांचं असणारं संख्याबळ. आणि दुसरं म्हणजे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांना जे आहे तिथे हातपाय पसरावं लागतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना फोडून, यांचा गट फोडून त्या ठिकाणी जे आहे त्यांना कमकुवत करणं हे गरजेची किंवा काळाची गरज ठरताना दिसत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे जे आहेत या ठिकाणी आता नक्कीच त्यामुळे या ठिकाणी जे एकनाथ शिंदे यांची शिवसेना नक्कीच फोडली जाणार. आणि यासाठी जे कुठले तरी अदृश्य हात मदत करतील असं देखील बोललं जात आहे. ते अदृश्य हात कोणते आहेत हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा तिसरी शिवसेना आपल्याला पाहायला मिळेल. आणि यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही आहे की यामध्ये एक फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. तो फॅक्टर म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार भरपूर होते, परंतु त्यानंतर जेव्हा ते महाराष्ट्रात परत आले त्यानंतर काही आमदारांनी त्यांना जॉईन केलं. आणि ज्या आमदारांनी त्यांना जॉईन केलं त्यापैकी बऱ्याच आमदारांनी हे देखील सांगितलं की आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून ज्या एकनाथ शिंदे यांना जॉईन करतोय. यामध्ये सर्वात मुख्य नाव जर कोणाचं असेल तर ते बच्चू कडू यांचं होतं. बच्चू कडू यांनी देखील सोशल मीडिया असेल किंवा मेनस्ट्रीम मीडिया असेल यावरती येऊन बच्चू कडू यांनी देखील मीडियामध्ये येऊन याबाबत अनेक वेळेस खुलासा केलाय. त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना जॉईन करण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला कॉल केला आणि त्यानंतर मी त्यांच्या सेनेला जॉईन झालो, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. परंतु मित्रांनो, ही यादी किंवा हे नाव इथंच थांबत नाही. त्यानंतर अनेक असे नेते आहेत ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरनं म्हणा किंवा एकनाथ शिंदे हे गुवाहाटीवरनं वापस आल्याच्या नंतर त्यांना जॉईन केलं. तर त्यामध्ये कोणकोणती नावे आहेत, यामध्ये प्राथमिकता नाव येतं उदय सामंत, त्यानंतर दादा भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित आणि त्यासोबत चंद्रकांत निंबा पाटील, दीपक केसरकर आणि मंगेश कुडालकर. ही काही नाव आहेत मित्रांनो. जेव्हा शिंदे हे गुवाहाटीवरून वापस आले त्यानंतर यांनी ज्या एकनाथ शिंदे यांना जॉईन केलं.
आणि त्यामुळे कदाचित असं बोललं जाऊ शकतं की संपूर्णच्या संपूर्ण यादी किंवा हे संपूर्ण जे नेते आहेत किंवा हे जे आमदार आहेत हे जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना जॉईन झाले असतील. यामध्ये कोणी दुमत व्यक्त करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी फूट पडणार होती किंवा एकनाथ शिंदे फुटणार होते आणि हे या नेत्यांना माहित नव्हतं आणि हे नंतर जॉईन होतात. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचं कनेक्शन जोडलं जातंय. आणि दुसरा फॅक्टर म्हणजे एकनाथ शिंदे ज्युनियर असून देखील त्यांच्या अंडर आम्हाला काम करावं लागते अशी खदगत देखील एकनाथ शिंदे यांच्यातील काही आमदारांची आहे. त्यामध्ये मुख्यत्वे जर कोणाचं नाव असेल तर रामदास कदम, तानाजी सावंत अशी अनेक नावं आहेत. तानाजी सावंत हे जे आहेत गेल्या वर्षीच्या ज्या मंत्रिमंडळ होतं किंवा मागचं जे मंत्रिमंडळ होतं त्यामध्ये ते सुपर मंत्री होते, परंतु त्यांना गेल्या काही दिवसापासून डावलण्यात आले आणि त्यांच्याकडे असणारा साखर कारखाना व त्यासोबत शिक्षण संस्थांचं त्यांचं खूप मोठं पसरलेलं जाळ आहे आणि त्यांना ते जर वाचवायचं असेल तर त्यांच्यासाठी सेफ पॉइंट बीजेपी हाच पक्ष ठरतो, कारण बीजेपी सध्या केंद्रातही सत्तेत आहे आणि राज्यातही सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तो सेफ पॉइंट ठरतो आणि त्यामुळे तानाजी सावंत हे देखील जर फूट पडली तर उदय सामंत या गटासोबत जाऊ शकतात किंवा देवेंद्र फडणवीस जो दुसरा गट फोडतील त्या गटासोबत जाऊ शकतात. तर मित्रांनो, याबाबत तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा आणि आपल्या व्हायरल बातमी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.